नमस्कार मंडळी. क्षणभराच्या आनंदाच्या शोधात अनेक तरुण तरुणी स्वतःच्या आयुष्याची दिशा हरवतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गांजाविषयी चर्चा करणार आहोत. नशेचं आकर्षण गोड असतं, पण त्यामागचं वास्तव अतिशय कडू. चला ते वास्तव जाणून घेऊ. मी डॉक्टर पूजा, फाउंडर ऑफ डॉक्टर पूजाज होमिओपॅथी क्लिनिक, कोथरूड, पुणे. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते. दर आठवड्याच्या शुक्रवारी होमिओपॅथी या युनिक सायन्सबद्दल आणि त्याचबरोबर स्किन केअर, हेल्थ केअर, हेअर केअर, चाइल्ड केअर, पेट्स केअर, फिटनेस आणि न्यूट्रिशन अशा वेगवेगळ्या विषयांवर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज घेऊन मी येत असते. जर तुम्हाला सुद्धा या सगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण हे सगळे व्हिडिओज खूप सोप्या पद्धतीने मराठी भाषेत मांडण्यात येणार आहेत. गांजा याला इतर बऱ्याच नावांनी सुद्धा ओळखलं जातं. मेरुआना, वीड, स्टफ, माल, पॉट, ग्रास इत्यादी. पण ही सगळी गल्ली बोळात वापरली जाणारी नावं आहेत. याचं शास्त्रीय नाव आहे कॅनबिस. कॅनबिस हे एक झाड असतं ज्यामध्ये वेगवेगळे प्रकार पण असतात. त्यामधून 2 प्रकार हे जास्त प्रमाणात वापरले जातात. ते फेमस आहेत. पहिलं म्हणजे कॅनबिस इंडिका आणि दुसरा म्हणजे कॅनबिस सटायवा. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या दोन्हीही झाडांपासून होमिओपॅथीमध्ये औषधं तयार केली जातात. ही औषधं वेगवेगळ्या आजारांवर वापरली जातात आणि उत्कृष्ट परिणाम देतात. या व्हिडिओच्या शेवटी मी 2 केसेस शेअर करणार आहे. माझ्या स्वतःच्या प्रॅक्टिसमध्ये मी ही औषधं कशी वापरली याबद्दलचा माझा अनुभव सांगणार आहे. दोन्ही केसेस खूप छान आहेत, नक्की ऐका. कॅनबिसला मराठीमध्ये भांग असं म्हणतात आणि या झाडापासून 3 ड्रग्ज तयार होतात: गांजा, भांग आणि चरस. गांजा हा कॅनबिसच्या फुलांपासून बनवला जातो. या फुलांना सुकवून ती जाळून त्याचा धूर ओढला जातो, स्मोक केलं जातं. पण हे खाल्लं आणि पिलं सुद्धा जातं. चरस कॅनबिसच्या झाडाच्या डिंकापासून म्हणजेच चिकट राळेपासून बनवली जाते. चरसला हशीश, हॅश असं सुद्धा म्हटलं जातं. भांग कॅनबिसच्या पानांना आणि बियांना वाटून बनवली जाते. मग लोक आपल्या सोयीनुसार ती खातात किंवा पितात. गांजा, भांग, चरस हे 3ही सायकोॲक्टिव्ह ड्रग्ज आहेत. म्हणजेच काय तर ही आपल्या मेंदूचं कार्य बदलणारी औषधं आहेत, ज्यामुळे मेंदूमध्ये होणारं रासायनिक संदेशवहन ठप्प होतं. न्यूरोट्रान्समीटर्स अफेक्ट होतात. अजून साध्या भाषेत बोलायचं म्हणजे हे आपल्याला हाय करतात. यामुळे जो नशा चढतो त्याला हाय असं म्हणतात. पण यामुळे आपण हाय का बरं होतो? शरीरात नेमकं काय घडतं? इथे आपल्याला थोडी केमिस्ट्री आणि बायोलॉजी बघावी लागेल. कॅनबिसची केमिस्ट्री. कॅनबिसच्या झाडामध्ये काही स्पेशल टाईपचे केमिकल्स असतात. त्याला म्हणतात कॅनबिनॉइड्स. कॅनबिस, कॅनबिनॉइड. कॅनबिसच्या झाडामध्ये साधारण 150 प्रकारचे कॅनबिनॉइड्स असतात. त्यामधले 2 केमिकल हे स्पेशल असतात: THC आणि CBD. जसं शोलेमध्ये जय आणि वीरूची जोडी होती ना, तशीच गांजामध्ये THC आणि CBDची जोडी असते. THCचं पूर्ण नाव आहे डेल्टा 9 टेट्राहायड्रो कॅनबिनॉल. THC या जय वीरूच्या जोडीमधला वीरू आहे, धर्मेंद्र. एकदम नटखट टाईपचा माणूस. गांजा, भांग आणि चरस याने जो हाय होतो, नशा चढतो, तो THCमुळे होतो. आपली झोप, मनस्थिती, स्मरणशक्तीवर THC ताबा मिळवतो, ज्यामुळे डोपामिन रिलीज होतं आणि थोड्या वेळासाठी खूप मस्त वाटायला लागतं. जेवढं जास्त THC तेवढा जास्त नशा चढणार. CBD हा शोलेचा जय आहे. गंभीर, अँग्री यंग मॅन, अमिताभ बच्चन टाईपचा. याचं रेप्युटेशन चांगलं असतं. याने नशा वगैरे चढत नाही. हा THCच्या उलट काम करतो. म्हणजेच हा THCच्या सायकोॲक्टिव्ह इफेक्टला कमी करतो. CBD खूप वेळा अस्वस्थता, एन्झायटीची समस्या सोडवण्यासाठी सुद्धा कामी येतो. या CBD आणि THC कॅनबिनॉइडचं प्रमाण ठरवतं की कोण किती हाय होणार, खास करून THCचं प्रमाण.
पण हे THC कोणालाही हाय कसं करत असेल? आपण विचार करतो, अनुभव घेतो, गोष्टी समजतो, हे सगळं मेंदूच्या मदतीने करतो. आणि मेंदू हे करतो न्यूरॉन्सच्या मदतीने, ज्यामुळे सूचनांचं आदान प्रदान होतं. न्यूरॉन्स एक प्रकारे पोस्टमनचं काम करतात मेंदूमध्ये. कॅनबिसच्या नशेत याच न्यूरॉन्ससोबत गडबड होते. न्यूरॉन्समध्ये कॅनबिनॉइड्सचे रिसेप्टर्स असतात, म्हणजे अशी जागा जिथे कॅनबिनॉइड्स फिट होऊ शकतील. रिसेप्टर्स म्हणजे एक प्रकारची खुर्ची असते ज्यावर फक्त कॅनबिनॉइड्सच बसू शकतात. पण या रिसेप्टर साइट्स म्हणजे खुर्चीवर THC जाऊन बसतात आणि मेंदूत सगळी हेराफेरी होते. आता तुम्हाला वाटेल की यार, ब्रेनमध्ये तर आधीपासूनच कॅनबिनॉइड रिसेप्टर्स आहेत, म्हणजे मेंदूला कॅनबिनॉइड्स आलेले चालणार आहेत. आपली बॉडी तर मग गांजा ओढण्यासाठीच तर बनलेली आहे. पण नाही, असं अजिबात नसतं. काही कॅनबिनॉइड्स आपल्या शरीरामध्येच बनतात. त्यांना एंडोकॅनबिनॉइड्स असं म्हणतात. आणि हे मेंदूमध्ये असणारे रिसेप्टर्स याच एंडोकॅनबिनॉइडसाठी बनलेले असतात. त्यांना ॲनंडमाइड असं म्हणतात. कधी कधी आपण छान रनिंग करून आल्यावर, स्प्रिंट मारून आल्यावर आपल्याला खूप मस्त, ब्लिसफुल, आनंदी वाटतं. यालाच रनर्स हाय असं म्हणतात. नॉर्मल भाषेत हा रनर्स हायचा अनुभव आपल्याला ॲनंडमाइड्समुळेच होतो, जे आपलं शरीरच बनवतं. गंमत म्हणजे कॅनबिसमध्ये असणारे THC या ॲनंडमाइड्सची नक्कल करतात. जेव्हा कोणी गांजा ओढतं तेव्हा त्याच्या रक्तावाटे कॅनबिनॉइड्स मेंदूत पोहोचतात आणि मेंदूच्या ज्या भागात हे कॅनबिनॉइड रिसेप्टर्स जास्त प्रमाणात असतात त्या भागामध्ये असर जास्त दिसतो. आपल्या मेंदूत 3 भाग असे आहेत जिथे कॅनबिनॉइड रिसेप्टर्स जास्त प्रमाणात असतात. ते भाग आहेत हिप्पोकॅम्पस, सेरेबेलम आणि बेझल गँग्लिया. जेव्हा THC आणि CBD सारखे कॅनबिनॉइड या भागांमध्ये जातात तेव्हा या भागाशी संबंधित असणारं आपल्या मेंदूचं कामकाज हे प्रभावित होतं. जसं की शॉर्ट टर्म मेमरी, कोऑर्डिनेशन, लर्निंग, प्रॉब्लेम सॉल्विंग. लोकांना प्लेजर पण फील होतं, म्हणजेच काय तर मजा यायला लागते. वेळेचं भान राहत नाही. हे सगळे प्रभाव प्रत्येकासाठी वेगवेगळे असतात. पण हे सगळे शॉर्ट टर्म इफेक्ट्स असतात जे गांजा फुंकल्याने होतात. पण मग लॉंग टर्म इफेक्ट्स कोणते असतात? याने काय नुकसान होऊ शकतं? बरेच जण यूट्यूबवर हे सांगताना मी पाहिलंय की हे ऑर्गॅनिक आहे, कूल आहे, कधी कधी करणं हार्मफुल नाही आहे. पण मी डी फील्डमध्ये, ड्रग रिहॅब सेंटरमध्ये मेंटल हेल्थ केअरसाठी काही काळ काम केलेलं आहे आणि तिथे मला एकही अशी व्यक्ती नाही भेटली जिला गांजा पिल्याने काही बेनिफिट झाले. याचं कारण आपण थोडं सविस्तर बघू. ड्रग्ज घेतल्याने किंवा दारू पिल्यानंतर होणाऱ्या परिणामांच्या मेजर 3 कॅटेगरीज असतात. पहिली असते अप्पर, जे मूडला एलिव्हेट करतं. दुसरी असते डाऊन साईड, जे तुम्हाला काम डाऊन करतं. आणि तिसरी असते हॅलोसिनेशन, ज्यामध्ये तुम्हाला जे अस्तित्वातच नाही आहे अशा गोष्टी दिसायला लागतात, ज्याला ट्रिप होणं असं म्हणतात. भास होतात, स्पायडरमॅन, सुपरमॅन दिसायला लागतो, फॅन्टसी येतात, वेगळ्या जगात जातात ती माणसं. आणि हे THCमुळे होतं. THC ब्रेनचे ते सेंटर्स चार्ज करतात. त्याचा जेव्हा हिट मिळतो त्याने युफोरियावाला फील येतो. गांजा ऑर्गॅनिक आहे, सिगरेटपेक्षा चांगला असतो, मेडिकल फील्डमध्ये यूज करतात, सेफ असतो असं सुद्धा म्हटलं जातं. मेडिकल फील्डमध्ये हा ड्रग वापरला जातो ही खरी गोष्ट आहे. पण तो कॅन्सर पेशंट जे पेन हँडल नाही करू शकत अशा पेशंट्सला टेम्पररी रिलीफ देण्यासाठी, पेन कमी करण्यासाठी वापरतात. त्याला मेडिकल मारुआना म्हणतात. पण पेन नसताना जर पेन किलर घेतलं तर ते तुम्हाला डॅमेज करणार. ज्या व्यक्तीला पेन नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे, ती व्यक्ती जेव्हा हे पिते त्यांच्यामध्ये ब्रेन डॅमेज वाढतं. मेंदूमधले रिसेप्टर्स खराब होतात, ते आकसून जातात. आपला मेंदू आपल्याच पेशींना मारण्याचं काम हातात घेतो. कारण मेंदूला आपण असे केमिकल्स दिले ज्याची त्याला मुळात गरजच नव्हती. पण आता शरीराला त्या केमिकल्सची सवय लागते
आणि आता मात्र ते कंपल्सरी घ्यावंच लागतं. त्यांना मेंदूसारखी एकच गोष्ट सांगतो की मी जर हे घेतलं नाही तर आयुष्यात काही मजाच नाहीये. नॅचरल फन आयुष्यातून निघून जातं आणि म्हणून आता आर्टिफिशियल फनची गरज लागते. आणि आर्टिफिशियल फन आहे गांजा. म्हणून जो रिलॅप्स रेट आहे तो या प्रकारच्या व्यसनाधीनतेमध्ये खूप जास्त प्रमाणात बघायला मिळतो. 100 पैकी फक्त 3च लोक यातून पूर्णपणे बाहेर पडू शकतात. 97% लोक सुधरूच शकत नाहीत. त्यांना सारखं हेच वाटत राहतं की मी गांजाशिवाय कसं काय जगणार. आणि मग ते फॅमिलीला मॅनिप्युलेट करून रिहॅब्समधून पळून जातात आणि परत जाऊन काही दिवसांनी जैसे थे. तेच लोक यातून बाहेर पडू शकतात ज्यांची फॅमिली बॅकग्राऊंड स्ट्रॉंग आहे, सपोर्टिव्ह आहे, ज्यांचे टफ लव्ह दाखवू शकणारे फॅमिली मेंबर्स आहेत, जे रिहॅब सेंटरच्या ट्रीटमेंटमध्ये पूर्णपणे सपोर्ट करतात. अशा लोकांचे पेशंट्स त्या मार्गाला शक्यतो नाही जात. पण मॅक्सिमम लोकांचा चान्सच नसतो नॉर्मल लाईफमध्ये येण्याचा. वर्षानुवर्ष गांजा पिल्याने मारुआना सायकोसिस नावाचा एक प्रकार यात होतो, ज्यामध्ये मेंदूचा एक भाग हा पूर्णपणे खराब झालेला असतो, जो कोणत्याही प्रकारच्या ट्रीटमेंट किंवा सर्जरीने रिपेअर करताच येत नाही. हे ब्रेन डॅमेज परमनंट, इरिव्हर्सिबल असतं. इट इज ॲज गुड ॲज स्किझोफ्रेनिया. बायपोलार डिसऑर्डर एक असा आजार आहे ज्यामध्ये मेंदू मनगढंत गोष्टी इमॅजिन करतो आणि त्या गोष्टी 1000% खऱ्याच आहेत असं त्याला वाटायला लागतं. तुम्हाला ते दिसायला सुद्धा लागतं की हे होतंय. स्पेशली हशिश, चरस, गांजामुळे हा आजार ट्रिगर होतो. कधी खूप जास्त उत्साह तर कधी दुःखाची लाट वाटायला लागते. याचं उदाहरण म्हणजे यो हनी सिंगची केस. कॅनबिस यूज्ड डिसऑर्डर. सारखा गांजा घेतल्यामुळे चांगला इफेक्ट येण्यासाठी गांजाचं प्रमाण हे वाढवावं लागतं, ज्यामुळे THC आणि CBDचं प्रमाण खूप वाढत जातं. याचा दुष्परिणाम असा होतो की फोकस कमी होतो, डिसिजन मेकिंग ठप्प होतं, मेंदूला मेमरीज बनवताच येत नाही, सगळ्या गोष्टी विसरायला होतात. या स्टेजमध्ये बिहेवियरल थेरपीची मदत घेणं फायद्याचं ठरतं, कारण CUD पेशंटला बायपोलर डिसऑर्डर होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. हर फिक्र को धुएं में उड़ाने की चाहत कई लॉन्ग टर्म फिक्रों को आमंत्रित करती है. डी ॲडिक्शन सेंटरला एकदा नक्की भेट द्या. 15-16 वर्षांची मुलं ज्यांनी 3-4 महिनेच गांजा पिलाय आणि त्यांचं ब्रेन कम्प्लिटली डॅमेज झालंय, त्यांचा कोणता चान्सच नाही आहे नॉर्मल लाईफमध्ये येण्याचा. ते सुसायडल, ॲग्रेसिव्ह, व्हायलंट होतात. त्यांचं CT स्कॅन, स्पेक स्कॅन केल्यावर समजतं की ब्रेन ॲक्टिव्हिटी पूर्णपणे संपून गेलेली असते. एका नॉर्मल माणसाचा स्कॅन आणि यांच्या स्कॅनमध्ये जमीन आसमानचा फरक दिसतो. रिझनेबल गोष्टी त्यांना समजत नाही. त्यांना फक्त एकच गोष्ट समजते, मी जर गांजा पिला तर मला छान वाटणार, बास. लाईफचा कोणताही मोटो नसतो. ब्रेनला जर एकदा समजलं हे जर तू घेतलं की मला मजा येते, दॅट टाईम यू आर हुक्ड. आणि या गोष्टीची कोणतीही निश्चित वेळ नसते. एखाद्याला एकदा गांजा ओढून पण हे वाटू शकतं, दुसऱ्याला बऱ्याच वेळा ओढल्यानंतर पण हे ब्रेनला रजिस्टर होऊ शकतं. त्यामुळे याला ॲडिक्ट होण्यासाठी असं काही वेळेचं बंधन नसतं. पण हे कधीतरी होणार हे मात्र नक्की. यातलाच अजून एक प्रकार जो जास्त घातक आहे तो म्हणजे मेथॅम्फेटामिन, ज्याला मेफेड्रॉन असं सुद्धा म्हणतात. हे एक प्रकारचं प्लांट फर्टिलायझर आहे. या लोकांचं लाईफस्पॅन तर 2 ते 3 वर्षांचंच असतं. 3-4 महिन्यांमध्येच ब्रेन कायमचं खराब होतं. ब्रेन स्कॅन्स किंवा ॲटॉप्सीमध्ये ब्रेन काढून एक्झॅमिन केल्यावर यांच्या ब्रेनला चक्क खड्डे पडलेले दिसतात. थिनर, नेल पॉलिश रिमूव्हर पिणाऱ्यांमध्ये सुद्धा सेम प्रकार बघायला मिळतो. यांचा पण लाईफस्पॅन खूप कमी असतो. रेव पार्ट्यांमध्ये कूल ट्रेंड सारख्या नावाखाली सिंथेटिक ड्रग्ज, LSD, PCP, हॅलोसिनेशन केमिकल्स घेतली जातात. याचं डॅमेज इतकं हॉरिबल असतं, पेशंट हॅलोसिनेशनमधून बाहेरच येत नाही, तिथेच अडकून बसतात.
फक्त एकदाच घेऊन डॅमेज कायमचा झालेले पण एक्झाम्पल्स आहेत. एक केस होती ज्यामध्ये एका कपलने त्यांच्या बॅचलर्स पार्टीमध्ये LSD घेतलं. मुलाने त्याच्या गर्लफ्रेंडला LSD दिल्यानंतर दॅट गर्ल फ्लिप्ड म्हणजे परमनंटली हाय, कायमची एका वेगळ्याच जगात गेली, पार्टीमधून परत नॉर्मल झालीच नाही. हे बघून त्या मुलाने सुसाईड केलं. हे ड्रग्स तुम्हाला कधी आणि काय इफेक्ट्स देतील हे कोणीही सांगू शकत नाही. तुम्ही यातून बाहेर पडू पण शकता किंवा नाही पण पडू शकत, आणि बाहेर न पडण्याचे चान्सेस हे खूप जास्त असतात. ॲडिक्शनमध्ये माणूस नेमका का जातो? दारू, ड्रग्स का बरं पितो? कारण त्यांना हे घेतल्यानंतर असं वाटतं की हा फील मिसिंग होता लाईफमध्ये. चाइल्डहूड ट्रॉमाज असतात जे लोकांना आठवत सुद्धा नसतात. हा चाइल्डहूड ट्रॉमा आई प्रेग्नंट असल्यापासून सुद्धा असू शकतो. तुम्ही डिससॅटिस्फाईड आहात किंवा स्ट्रेसमध्ये आहात, म्हणून तुम्ही अशी गोष्ट शोधताय ज्याने तुम्हाला थोडा रिलीफ मिळेल. अशा वेळी एक पाऊल मागे घ्या आणि बिहेवियरल थेरपिस्टला भेटा. कारण वन्स ॲन ॲडिक्ट इज ऑलवेज ॲन ॲडिक्ट. यातून बाहेर पडणं खूप अवघड असतं, प्रोसेस खूप लाँग टाईम असते, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इट्स ट्रीटेबल नॉट क्युरेबल. त्यामुळे त्या स्टेजमध्ये जाण्याआधीच स्वतःला यातून बाहेर काढा. कॅनबिस इंडिका केस. माझ्या कॉलेज डेजमध्ये रंगपंचमीच्या दिवशी 10-15 मुलामुलींनी भांग पिली होती. त्या दिवशी संध्याकाळी शो सुरू झाला. त्यांच्यापैकी प्रत्येकाने कॅनबिस प्रूव्हिंगच्या सायन्स दाखवायला सुरुवात केली. एकच वाक्य वारंवार बोलत होती. काही जण नुसतेच हसत होते. एकच ॲक्शन वारंवार करत होते. ते एका लूपमध्ये अडकल्यासारखं वागत होते. हा सगळा शो काही तासांसाठी सुरू होता, आणि जे नॉर्मल होते ते सगळे यांची मजा घेत होते, लोटपोट होऊन हसत होते. काही जण रात्री गाढ झोपले, काही झोपू शकले नाही. बऱ्याच जणांना दुसऱ्या दिवशी सकाळी हँगओव्हर झाला, पण एक जण यातून पूर्णपणे बरा होऊ शकला नाही. दुसऱ्या दिवशी त्याला असहनीय डोकेदुखी सुरू झाली. हेडेकची इंटेन्सिटी खूप सिव्हिअर होती. तो चक्क त्याचे केस असे धरून ओढत होता हेडेकमुळे, आणि त्याला कोणताही प्रश्न विचारला तरी तो नुसताच जोरजोरात हसायचा. त्याने हे भांग म्हणजेच कॅनबिस त्याच्या लाईफमध्ये पहिल्यांदाच घेतलं होतं. तो रात्रभर एकच वाक्य कंटिन्युअसली बोलत होता. हे सगळं मला समजल्यावर मला वाटलं की हा कॅनबिसचं प्रूव्हिंग दाखवतोय. मी पण तेव्हा नुकतीच डॉक्टर झाले होते, फारसा एक्सपिरियन्स नव्हता. मी एका होमिओ फार्मसीमधून कॅनबिस 30चे 3 डोस घेऊन आले. पहिला डोस घेतल्यानंतर 5-10 मिनिटाच्या आतच हा पठ्ठ्या झोपून गेला. पुढचे 2 डोस घ्यायची गरजच लागली नाही. संपूर्ण दिवस तो शांत झोपला, आणि डायरेक्ट रात्री उठला तेव्हा एकदम फ्रेश आणि नॉर्मल होता, आणि त्यानंतर त्याला कधीच हा त्रास झाला नाही. हा खूप छान अनुभव मला कॅनबिस इंडिकाने दिला होता. दिस इज व्हॉट कॅनबिस इंडिका इज. कॅनबिस इंडिकाची सिस्टर रेमेडी, लहान बहीण म्हणजे कॅनबिस सटायवा, ही एक अक्यूट सायकॉटिक रेमेडी आहे. गोनोकोकल युरेथ्रायटिसची एक केस या रेमेडीने खूप मस्त निघाली होती. गोनोकोकल युरेथ्रायटिसमध्ये हे औषध खूप छान रिझल्ट्स देतं. सुरुवातीच्या काळात मी माझ्या प्रॅक्टिससोबतच क्लिनिक जवळच्या एका हॉस्पिटलमध्ये सुद्धा काम करायचे. त्या हॉस्पिटलमध्ये गावाकडचा एक 40शीतला मनुष्य गोनोकोकल युरेथ्रायटिससाठी ॲडमिट झाला होता. लघवीच्या जागेला असह्य वेदना, सूज, पिवळा डिस्चार्ज, फायमॉसिस, प्रिप्यू स्वेलिंग असं सगळं केस प्रेझेंटेशन होतं. डायग्नोसिस कन्फर्म होता. लघवी करताना असह्य आग, आणि लघवीचा फ्लो पण नॉर्मल नव्हता. 1-2 दिवस तर तो लघवी नीट करूच शकला नव्हता. माझ्या वॉर्डमध्ये असल्यामुळे मला केस डिटेल माहिती होती. तिथे बरा झाला, डिस्चार्ज घेऊन घरी गेला. 1 आठवडा बरा गेला, पण परत सेम कंप्लेंट्स. यावेळी मात्र होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेण्यासाठी तो माझ्या क्लिनिकला एका मित्रासोबत आला होता. केस मला आधीच माहिती असल्यामुळे आपण याला कॅन्थॅरिस द्यायचं असं डोक्यात मी पक्क ठरवूनच ठेवलं होतं. कॅन्थॅरिस बर्निंग युरेथ्रायटिस, अक्यूट सिम्पल UTI मध्ये मस्त काम करते. नवीन प्रॅक्टिस करताना असं होतं बरं का. काही औषधं आधीच मनात ठरतात, पण तसं करायचं नाही.
केस स्टडी करूनच नेहमी औषध द्यायचं. जेव्हा डिटेल केस हिस्ट्री घेतली त्यावेळी मला काही गोष्टी समजल्या. 15-20 दिवसांपूर्वीची सेक्स वर्करसोबत अनप्रोटेक्टेड सेक्शुअल इंटरॅक्शनची पेशंटची हिस्ट्री होती. पेशंट जेव्हा आत आला त्याचं चालणं हे नॉर्मल नव्हतं. तो असे लांब लांब पाय टाकतच आत आला होता. बसायला नको म्हणाला. रात्री आडवं झोपू शकत नव्हता. झोपणं अशक्य होतं. रात्रभर बसून होता. घरात फिरत होता. कारण बर्निंग पेन हे त्याला सहनच होत नव्हतं. हॉस्पिटलमधून घरी गेल्यावर बर्निंग 2-3 दिवस कमी होती, पण लघवी ही एकधारी होत नव्हती. स्प्लिट युरिन होती. लघवीच्या 2 धारा येत होत्या हे त्यांनी मला स्पेसिफिकली सांगितलं. आणि आता परत असहनीय पेन होतं, ज्यामुळे त्याला नीट चालणं सुद्धा शक्य होत नव्हतं. केस स्टडी करून मी कॅनॅबिस सटायवा 30 3 टाइम्स अ डे रिपिटेटिव्ह डोसमध्ये दिली. अक्यूट गोनोकोकल युरेथ्रायटिसची ही माझी पहिलीच केस होती. 24 तासांनी मी त्यांना कॉल करायला सांगितलं. फॉलोअपमध्ये पेन मोर दॅन 80% कमी झालं होतं. पेशंटला बरं वाटायला लागलं होतं. त्या रात्री त्यांना आडवं पडून झोप लागली होती, जी आदल्या रात्री लागली नव्हती. लघवी नीट करता आली. मी त्यांना 1 आठवड्यानंतर फॉलोअपला बोलवलं होतं. 2-3 दिवस पिवळसर युरेथ्रल डिस्चार्ज हा वाढला होता, पण तो आता खूपच कमी झाला होता. लघवीच्या जागेवर आलेली सूज ही पुष्कळ कमी झाली होती. पेशंट वॉज हॅपी अँड 100% बेटर. ही रेमेडी तुम्हाला रिपीट करता येते. रिपिटेटिव्ह डोसमध्ये तुम्ही ही देऊ शकता. अक्यूट 1 to 10 डेजची ॲक्शन असते. म्युरेक्स पण शॉर्टलिस्टेड रेमेडी होती, पण म्युरेक्स सेम कंप्लेंट जर फिमेल्समध्ये असतील तर वापरता येते. या दोन्हीही केसेसमुळे कॅनॅबिस ड्रग माझ्या कायमचा लक्षात राहिला. कोणत्याही व्यसनाच्या अधीन होऊ नका. व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक नक्की करा. धन्यवाद.